लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. मराठी भाषा ही फार जुनी भाषा, हजारो वर्षा जुनी भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा काका अशा अनेक संतांनी या पुण्यवान अशा धर्तीवर अवतार घेऊन मराठीचे अलंकार तिला बहाल केले. संत नामदेवांचे तर काही अभंग गुरुग्रंथासाहिबसारख्या परप्रांतीय ग्रंथातही लिहिले गेले. तसेच वि.वा. शिरवाडकर, राम गणेश गडकरी अशा काही थोर साहित्यिकांनी सुद्धा मराठी भाषेची शोभा वाढवली. म्हणूनच आपण वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसाला मराठी दिन साजरा करतो. काय असते ही मातृभाषा? मातृभाषा म्हणजे माणसाच्या या प्रगत बुद्धीला बळ देणारी एक जननी. मातृभाषा म्हणजे जिथे आपण जन्म घेतो, ज्या मातीत आपण वाढतो, तिथे बोलली जाणारी भाषा. असेच मातृभाषेचा विकास करत आपण सर्वांनी ही मातृभाषा जपली पाहिजे. जसे बाळाला आईच्या दुधातून पोषण मिळते, तसे या प्रगत बुद्धीच्या मानवाला पोषण देणारी एकमेव जननी म्हणजे असते मातृभाषा. रक्तात मिसळलेली, श्वासात गुंफलेली प्रीती. मराठी माझी अस्मिता, मराठी माझी श्रीमंती. मराठी माझी अस्मिता, मराठी माझी श्रीमंती. जपूया आपण सारे तिचा गौरव महान. जपूया आपण सारे तिचा गौरव महान. मराठीचा जयघोष घुमू दे, होवो जगात तिचा मान. मराठीचा जयघोष घुमू दे, होवो जगात तिचा मान. जगात तिचा मान. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली. अस्मानी झाके भव्य पताका, भगव्या सरीपटक्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. सन्माननीय व्यासपीठ, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या या सुंदर मराठी दिन कार्यक्रमाच्या शेवटी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी उभी आहे. त्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. तर चला, आपण सर्वजण मराठी भाषेचा सन्मान राखूया आणि तिचा अभिमान बाळगूया. धन्यवाद. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी.